सोलापूर शहरात पत्रकार कृती समितीच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. समितीतील पदाधिकारी आणि पत्रकारांनी गांधीजीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तमाम भारतवासियांना गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती तसेच दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात गांधीजींनी दिलेल्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्ष अब्दुल पठाण यांनी भाषणात सांगितले की गांधीजींनी दिलेल्या अहिंसेच्या मार्गाने जातीयवादाच्या बेड्या तोडून देशाला बळकट करता येईल. एकजुटीने भारत अधिक मजबूत होईल. या कार्यक्रमाला सचिव शब्बीर मनियार, उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, सहसचिव अकबर शेख, खजिनदार रजाक मालक मुजावर यांच्यासह पत्रकार रफिक देगनाळकर, मशाक मुल्ला, हजरत शेख, सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत पवार, लेबर संघटनेचे अशफाक शेख, अमजद पठाण, सिकंदर शेख आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2 ऑक्टोबर आज महत्त्वाचा दिवस आणि आनंदाचा दिवस म्हणावा लागेल. कारण आज या 2 ऑक्टोबर दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, लालबहादूर शास्त्री यांची जयंती, तसेच आपला भारताचा सर्वात मोठा सण म्हणला तर चालेल दसरा पण आज आहे. या निमित्ताने मी पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने तमाम सोलापूरकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज ह्या दिवशी महात्मा गांधीजींना आपण आठवण करतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं योगदान देशासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. समाजामध्ये त्यांनी जे काम केलं, विविध जातीच्या धर्मामध्ये त्यांनी काम केलं आणि इंग्रजाच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त केले. असे ते खरं जननायक होते. महात्मा गांधीजीच्या विचाराचा वारसा आपण पुढे नेऊ. कारण गांधीजीची मूळ तत्व होती की अहिंसा, सत्य आणि एकोपा. आज हा कुठं हरवला आहे का असं वाटतं आम्हाला. कारण जातीयवादाच्या मुद्द्यातून आपण बाहेर निघत नाही. जाईल तिकडं जातीपातीचं राजकारण दिसत आहे. आपण मुक्त झालो, पारतंत्र्यातून मुक्त झालो, देश आझाद झाला, पण आजही आपण जातीपातीच्या बंधनामध्ये अडकलेलो आहोत. तर हे असे जातीपातीचं राजकारण करणारे मनोवादी आणि देशाचं वाटोळं करणारे असे लोक, यांना जर खेचायचं असेल, या शक्तीला जर खेचायचं असेल तर महात्मा गांधीच्या विचाराचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे. सत्य, अहिंसा आणि एकोपा घेऊन आम्ही आज या ठिकाणी शपथ घेतो की आम्ही यापुढे महात्मा गांधींच्या तत्वावर चालू आणि देशामध्ये ज्या अराजकता माजवत आहे जी शक्ती, त्याचा आम्ही बिमोड करू. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार कृती समितीच्या वतीने पुतळ्याचं अभिवादन करून तसेच आज दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधीजींनी आपल्याला अहिंसेच्या मार्गाने शिकवण दिली. त्यांच्या चळवळीनुसार आपण कार्यकर्ता राहू हेच आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.